माई अगं काय है किती उशीर. बरं आता तू आल्याशिवाय गोष्ट तरी कशी सुरुवात करू मी, हो की नाही? मग आता करूया सुरू. आता तुला काही वेगळं सांगायला हवंय का की कालपर्यंत आपली गोष्ट कुठपर्यंत आली होती, आता त्याच्याच पुढचा भाग आज आपण सुरू करतोय. पण माई तुला माहितीये का, ज्या महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाची गोष्ट आपण ऐकतोय ना, त्याच शिव आणि पार्वतीला जगाचे माता पिता म्हटले जाते. आणि पुराणांमध्ये असा उल्लेख आहे, जगता पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. या जगताचे माता पिता जर कोणी असतील तर ते शिव आणि पार्वती आहे. विश्वाच्या संहाराच्या वेळी नवनिर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण प्रत्यक्ष शिवच निर्माण करतात. आणि म्हणूनच शिव आणि शक्ती यांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. हे तेज, हा प्रकाश, हा महादेवांच्या आत्मतेजाचा आहे. आज मला महादेवांचे दर्शन घडणार, यात शंका नाही. नाही पार्वती, आपल्याला येथून निघायला हवे. अगं पण तूच तर मला महादेवांच्या दर्शनासाठी आणले येते होते, परंतु आता येथून निघणे इष्ट आहे. चल. नाही पार्वती, पार्वती आता येथून निघायला हवे. चल. पण सखी, सखी कुठे गुंग झाली आहेस तू? आणि हा काय चमत्कार म्हणावा? काही क्षणापूर्वी आपण त्या गुहेच्या बाहेर होतो आणि आता हा तर दधीची ऋषींचा आश्रम आहे. होय, मी जाणून बुजूनच आपल्याला येथे आणले आहे. परंतु का? तूच मला महादेवांच्या दर्शन घडवण्यासाठी तेथे नेले होतेस. मी किती आतुरतेने या मंगल क्षणाची प्रतीक्षा करत होते. मला महादेवांचे दर्शन घडणारच होते, तेवढ्यात आपण तेथून अदृश्य झालो. हे सर्व काही माझ्या कल्पने पलीकडले आहे. आपली मानसिक अवस्था समजू शकते, परंतु आपले येथे येणे आवश्यक होते. कारण माते, प्रणाम मुनिवर. माते, साक्षात आपण माझ्या आश्रमात आलात. आज माझा आश्रम पावन झाला. देवी लक्ष्मी, ह्या पार्वतीचा प्रणाम स्वीकारावा व मला क्षमा करावी. आपण इतका वेळ माझ्या समक्ष होतात तरी देखील मी आपणास ओळखू शकले नाही. आपण क्षमा मागू नये पार्वती. हे सारे महादेव व आपल्या मिलनासाठी नियतीने रचलेली लीला होती. होय देवी पार्वती, माता लक्ष्मी सत्यकथन करीत आहेत. संपूर्ण ब्रह्मांड या अद्भुत मिलनासाठी आतुर झाले आहे. परंतु मुनिवर, एक गंभीर समस्या उत्पन्न झालेली आहे. देवी सती यांच्या निर्गमनानंतर महादेव अनेक तप समाधिस्थ होते आणि आता देवी पार्वती यांच्याशी एकरूप होण्याकरिता त्यांची ही अवस्था भंग करण्याचे आवाहन कामदेव यांना सोपवले होते. परंतु श्री महादेव यांचा क्रोध त्यांच्यावर असा काही बरसला की ते एका क्षणात भस्म झाले. आणि त्याहून दुःखद वार्ता म्हणजे महादेव यांनी पुनर्विवाह करण्यास विरोध दर्शविला आहे. देवी पार्वती, आपल्यावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर आम्ही समजू शकतो, परंतु मुनिवर, माझ्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून मी एकच स्वप्न बघत मोठी झाली आहे. परंतु आता ते स्वप्न देखील दिवा स्वप्न होत आहे. कदाचित नियतीच्या मनात देखील हेच आहे की मी माझे प्राक्तन स्वीकारावे. नाही देवी, आलेली रात्र कधीही चिरकाल नसते. आशेची नवी पहाट घेऊनच ती येते. आणि या कठीण प्रसंगामध्ये आपल्या सोबत आशेचा एक किरण निश्चितच आहे. मुनिवर,
याचा अर्थ देवी पार्वती श्री महादेवांना प्रसन्न करू शकतात. पार्थिव लिंगार्चन व्रत. मुनिवर, हे व्रत वाटते तितके सहज नाहीये. प्रसंगी देवी पार्वतीच्या धैर्याची व चिकाटीची सत्व परीक्षा ठरणार आहे. मुनिवर, श्री महादेवांना प्रसन्न करून प्राप्त करण्यासाठी मी कितीही कठीण व्रत पूर्ण करेन. पार्थिव लिंगार्चन व्रत अखंड सुखी संसाराकरिता आणि सौभाग्याकरिता असलेले हे व्रत. यामध्ये केवळ शुद्ध मृदा वापरून प्रतिदिन 1,00,000 शिवलिंग निर्माण करावयाचे आहेत आणि सायंकाळी त्याचे पूजन करून विधिवत विसर्जनही करायचे. आणि असे तोपर्यंत करावे लागेल जोपर्यंत श्री महादेव प्रसन्न होणार नाही. आणि देवी पार्वती, ही खरंच आपल्या संयमाची पराकाष्ठा ठरू शकते. तेव्हा आपण पुन्हा विचार करावा. नाही देवी, माझा निर्णय ठाम आहे. हे महाकठीण व्रत सुयोग्य पद्धतीने पार पाडणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. तुझी मती भ्रष्ट तर झाली नाही ना पार्वती? येथे आम्ही तुझा विवाह कोणा एका राजपुत्राशी करून द्यायचे स्वप्न रंगवत आहोत आणि तुझे ध्येय केवळ मातीत खेळण्याशी आहे. माते, परंतु मी स्वतःच्या हाताने लक्ष शिवलिंग स्थापित करून त्यांची याचेच भय होते मला. असे महाभयंकर व्रत करायचे ते देखील त्या वनवासी साधूसाठी. नको नको ते संस्कार झालेत आपल्या कन्येवर. पार्वती, तुला ज्ञात नाही याच महादेव शंकर यांची प्रथम पत्नी सती हिची काय दुरावस्था झाली होती? स्वतः देवाला देव म्हणवणारे हे महादेव ते तरी तिचे रक्षण करू शकले का? पुत्री, मातेच्या क्रोधात समजून घे. आमचे मन कणाकणाने तुटते जेव्हा आम्ही हे सारे ऐकतो. पिताश्री, मी संपूर्णतः तुमच्या मताशी सहमत आहे. माझ्या माता पित्यांची माझ्या प्रती असलेली माया, ममता व स्नेह मी जाणत नाही का? एक स्त्री या नात्याने माझ्या मातेचे हृदय मी नक्कीच समजू शकते. आणि म्हणूनच मी तुम्हाला शाश्वती देऊ इच्छिते की आपण उभयता प्रसन्न होऊन जोवर संमती देत नाही तोवर मी महादेवांशी विवाह करणार नाही. काय म्हणालीस? हेच ऐकायचे होते मला. माझी शपथ घेऊन पुन्हा हेच बोल. माते, तुझे चक्षु तुझी माझ्या प्रती असलेली सर्व चिंता कथन करत आहेत. त्याचाच मान ठेवून मी सांगते की तुम्ही प्रसन्न होईपर्यंत मी विवाह करणार नाही. पाहिलं, आपली पुत्री किती सुज्ञ आहे. आपल्या शब्दाबाहेर नाही ती. हो तर माझ्या मनात शंकांचे किती काहूर माजले होते, पण आता सारे वादळ शमले. हो ना, मग आता याच प्रसन्न चित्ताने हे व्रत पूर्ण करण्याचा मला आशीर्वाद द्या. कारण हे व्रत माझ्या सौभाग्यासाठी आहे आणि माझं सौभाग्य पवित्र, मंगल व मला सुखी ठेवणारं असावं असं तुम्हाला वाटतेच ना? हो, असे असेल तर खुशाल तुझे व्रत पूर्ण कर. व ते होईपर्यंत आम्ही निश्चितच तुझा विवाह कोण्या एका देखण्या शूरवीर राजपुत्राशी नक्कीच करू. हो तर, असा रुबाबदार युगपुरुष ज्याच्या आगमनाने सारे भारावून जातील. जास्त पाहून सारी सृष्टी दिपून जाईल असाच वर शोधू आम्ही. यामध्ये बेलपत्र कमी दिसत आहे ते तासीला सांगून मागून घ्या. लक्षात असू द्या, राजकुमारी पार्वती जे सौभाग्याचं व्रत करत आहे त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. हो, आणि मला सांगा, पार्वती जे रेशमी वस्त्र परिधान करणार आहे ते कुठे आहे? गप्पा का? कुठे रेशमी वस्त्र? प्रणाम माते. ही कसली एवढी तयारी चालू आहे? पुन्हा उत्सवाची अथवा महायज्ञाची?
पार्वती, प्रणाम नमस्कार बाजूला ठेव. आधी मला सांग, तुला परिधान करायला दिलेले रेशमी वस्त्र कुठे आहेत? का परिधान केले नाही तू? हे तुझे काय चालले आहे? तू आम्हालाच विचारतेस कसली तयारी? हे सर्व काही तुझ्याच व्रतासाठी चालू आहे ना? माझ्या व्रतासाठी? अर्थात एक राजमाता आपल्या कन्येच्या इच्छेसाठी हे करू शकत नाही. माते, असे बोलू नकोस माते. मला हे सुचवायचे आहे की हे व्रत मी माझ्यासाठी करते आहे व त्यासाठी काही नियम व बंधने माझ्यासाठी मीच घातली आहेत. मला काही ऐकायचं नाहीये. तू रेशमी वस्त्रे परिधान कर, रत्नजडित माळा वस्त्रे घालून पूजेस बस. ज्यांच्यासाठी मी हे व्रत करत आहे ते या राजवाड्यापासून दूर वसतात, वनात, पर्वतात. त्यामुळे मी हे व्रत येथे नाही तर वनात जाऊन करणार आहे. माझे देव स्वतःला या अहिक सुखापासून, वस्त्रे, आभूषणांपासून अलिप्त ठेवतात. ही पुष्पे, बेलपत्रे हेच त्यांच्यासाठी अलंकार आहेत. त्यामुळे मला देखील तसेच आचरण करावे लागेल माते. ज्याच्यासाठी तू इतका निर्धार करते आहेस ते व्रत असे नेमके आहे तरी काय? माते, हे पार्थिव लिंगार्चन व्रत आहे. यामध्ये मला दररोज वनातील मृदेपासून 1,00,000 शिवलिंग बनवायचे आहेत. काय? रोज 1,00,000 शिवलिंग? होय, व त्यांची मनोभावे पूजा करून यथासांग विधिवत विसर्जन देखील. पण हा घाट किती दिन चालू राहणार? माते, हा प्रवास आहे ज्याचा अंत महादेवांच्या दर्शनाने संपणार आहे. महादेवांचे दर्शन जोवर होत नाही तोवर हे प्रतिदिन करत राहावे लागणार. असंभव आहे पार्वती. तू असा प्रवास करू पाहते आहेस ज्यावरील पहिले पाऊल उचलणे देखील अशक्य आहे. माते, मार्ग खडतर आहे हे माझं ज्ञात आहे. ही माझी देखील परीक्षाच आहे. परंतु त्या पश्चात जेव्हा महादेवांचे दर्शन घडेल तेव्हा त्याहून अधिक भाग्यवान गोष्ट कुठली असेल? मलाच समजत नाही तुझ्या ह्या निर्धारास काय म्हणावे. तुझी भक्ती की त्यातील अंधपणा? पण मीच तुला शब्द दिल्याने मीच तुला अडवू शकत नाही याचाच खेद वाटतो. माते, असे बोलू नकोस माते. जसा तू मला शब्द दिला आहेस तसे मी देखील तुला वचन दिलेच आहे ना. काहीही झाले तरी मी ते विसरणार नाही. मला आता निघायला हवे. अधिक विलंब करता कामा नये. तुझे व्रत येतेच पूर्ण होऊ दे पुत्री. भगवंत करो तुला अधिकाधिक कष्ट होऊ नयेत हीच प्रार्थना करेन. ओम नमः शिवाय. हे प्रभू महादेव, आजपासून माझ्या जीवनातील नवीन अध्याय सुरू होत आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा अशी मी मनोकामना करते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नारायण नारायण.
देवर्षी नारद मुनी, प्रणाम. आपण स्वतः किती भाग्यवान असेल मी की ह्या मंगल व्रताची मुहूर्त मेढ आपल्या आशीर्वादाने व्हावी. माते, माझे कसले आशीर्वाद? आपल्याला आशीर्वाद द्यावे एवढी माझी पात्रता नाही. मी एक थेंब जल, तर आपण अथांग सागर. आज संपूर्ण देवलोक आपल्या पाठीशी उभे आहेत. याचं कारण कदाचित आपणास ठाऊक नसेल. काय मुनिवर, मी ते जाणण्यास उत्सुक आहे. सांगतो. माते, जेव्हापासून देवाधिदेव महादेव समाधीस्थ अवस्थेत आहेत, तेव्हापासून साऱ्या सृष्टीचं संतुलनच ढासळलं आहे. तारकासुराचे अत्याचार वाढत आहेत. असुरांचं अधिराज्य गाजत आहे. देवांवर दैत्यांची सत्ता प्रस्थापित होते आहे. परंतु मुनिवर, ह्या सर्व दुर्दैवी घटनांचा माझ्या व माझ्या व्रताशी काय संबंध आहे? माते, आपला आणि महादेवांचा विवाह व्हावा व आपणा उभय त्यांच्या पुत्राद्वारे तारकासुराचा वध व्हावा, हे विधिलिखित आहे. आणि त्यासाठी आपलं हे व्रत विधिवत होणं अत्यंत गरजेचं आहे. आज संपूर्ण सृष्टीचे चक्षु आपल्यावर आहेत. ह्यावर मी काय म्हणावे मुनिवर? माझ्या व्रताला, माझ्या धैर्याला साक्षात देवलोकातून आशीर्वाद प्राप्त होत आहे. यातच मी स्वतःला भाग्यवान समजते. नारायण नारायण. देवी, आता सत्वर आपण आपल्या व्रतास प्रारंभ करावयास हवा. नारायण नारायण. प्रभू, आपण पाहिलेत का? देवी पार्वती यांनी व्रत आरंभिले आहे. ते देखील पार्थिव लिंगार्चन व्रत. आमच्यापासून काही अभिज्ञ नाही. आमचे अंतरचक्षु सदैव आम्हाला येणाऱ्या भविष्याची पावले दाखवित असतात. म्हणजे महादेव, लवकरच आपण आणि देवी पार्वती यांचा विवाह? असंभव. हे कदापि होऊ शकत नाही. पण असे का भोलेनाथ? आम्हास प्रसन्न करण्यासाठी तिला हे व्रत पूर्ण करावं लागेल. परंतु आम्हास ज्ञात आहे की पार्वती हे व्रत पूर्ण करू शकणार नाही. प्रणाम महादेव. आम्हास कल्पना होती पालनहार की आपले आगमन होईल. महादेव, संपूर्ण देवलोक देवी पार्वती यांचे व्रत यथासांग पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करीत आहेत. परंतु असे असताना आपण विपरीत कथन करीत आहात. कारण त्यामागे सबळ कारण आहे श्री विष्णू. देवी पार्वती हे व्रत पूर्ण करू शकणार नाही, कारण आम्ही तिला हे व्रत पूर्ण करू देणार नाही. मंडळी, आपणा सगळ्यांना ठाऊक असेलच, पण ज्यांना माहित नसेल त्यांना म्हणून मी सांगतोय हे. मंडळी, सतत ध्यानावस्थेमध्ये असणारे एकमेव देव जर कोणी असतील तर ते केवळ महादेव आहे. हे महायोगी योगी यांचे देखील योगी आहेत. हे गुरूंचे देखील गुरु आहेत, आदि गुरु आहेत. स्वतः करत असलेल्या अखंड नामस्मरणामध्ये कोणी जर विघ्न आणले तर त्या व्यक्तीला मात्र भोलेनाथांच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं. जसं कामदेवाची अवस्था झाली. याच कामदेवाला भोलेनाथांनी आपला तिसरा नेत्र उघडून भस्मसात केलं. पण असं असताना सुद्धा पार्वती देवींनी भोलेनाथांनाच मनोमन आपलं पती मानलं होतं. आणि त्यासाठी म्हणूनच पार्वती देवींची ही सत्व परीक्षा होती, कठोर साधना होती. भेटूया पुढच्या भागात काय झालंय ते बघण्यासाठी म्हणून. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा